नांदेड़ बल्दिया उज़्मा के स्टैंडिंग कमेटी का इजलास चेयरमैन किशोर स्वामी की सदारत में मुनक़िद हुआ। मीटिंग में मुख्तलिफ मौज़ूआत पर तबादले ख्याल किया गया। इसके अलावा एजेंडे पर मौजूद 8 करारदादों को मंजूरी भी दी गई। म्यूनसिपल कॉरपोरेशन की 5 साल मियाद आज खत्म हो गई है और यह स्टैंडिंग कमेटी की आखिरी मीटिंग थी। शहर के तरक्याती कामों के लिए साबिक़ वज़ीर आला अशोक चौहान ने करोड़ों रुपए के फंड को मंजूरी दी है, जिसके लिए स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन किशोर स्वामी ने इनका शुक्रिया अदा किया। वाज़ेह है कि किशोर स्वामी की 1 साल मियाद में शहर में बहुत सारे तरक्याती काम अंजाम दिए गए। आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत एकूण विषय जवळपास 8 होते. 8ही विषय पारित केलेले आहेत आणि आज स्थायी समितीची आजच्या या वर्षाची आखरी मीटिंग होती आणि आजपासून आमचा कार्यकाळ या ठिकाणी पूर्ण कौन्सिलचा संपत आहे. त्यामुळे ही मीटिंग महत्त्वपूर्ण आणि शेवटची मीटिंग म्हणायला हरकत नाही. आज वर्षभर झालं महापालिकेमध्ये आदरणीय अशोकराव चव्हाण यांच्या आशीर्वादामुळे मला हे पदावर काम करण्याची संधी मिळाली. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तसंच या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की गोदावरी नदीमध्ये जे नांदेड शहरातलं नाल्याचं पाणी जात होतं, त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेब पालकमंत्री असताना त्यांनी DPDCमधून आम्हाला निधी उपलब्ध करून दिला व त्या ठिकाणी छोटे छोटे STP केंद्र उभं करून तिथं फिल्टर करून पाणी आम्ही गोदावरी सोडण्याचं प्रकल्पाचे बरेच ठिकाणी काम झालेत, काही चालू आहेत. तसंच या नांदेड शहरामध्ये साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडून 150 कोटी रुपये निधी आम्हाला महापालिकेसाठी दिला होता. त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी आम्ही स्टँडिंगला हा ठराव पारित झाला 150 कोटीचा टेंडरचा निविदा मंजुरीचा, त्याच दिवशी आम्ही 5 वाजता 150 कोटीची त्यांना वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. आणि आज शहरामध्ये मलनिःसरणाचा जो मोठा काही ठिकाणी भागामध्ये प्रॉब्लेम होता, JNRUच्या नंतर काही आपण भागामध्ये मलनिःसरण राहिलं होतं आणि जे चांगल्या स्थितीत आहेत म्हणून आपण सोडले होते, तर त्यांचे आज या 10-12 वर्षामध्ये पुन्हा खराब झाल्यामुळं हे पूर्ण एकत्रित करून जवळपास 332 कोटीचं आम्ही या प्रस्ताव शासनाकडं तत्कालीन शासन म्हणजे चव्हाणसाहेब पालकमंत्री असताना पाठवला होता आणि त्यावेळेस साहेबांनी बराच पाठपुरावा केला. पण कालच्या या मीटिंगमध्ये तो देखील आमचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झाला. माझ्या प्रभाग क्रमांक 9मध्ये आपण पाहत असाल की वरून वर्कशॉपपासून नागार्जुन म्हणजे वर्कशॉप, त्यानंतर राजबार आणि इकडं स्नेहनगर पोलीस स्नेहनगरचं पूर्ण भाग, ह्या पूर्ण भागाचं पाणी प्रभाग क्रमांक 9मध्ये होतं. पण मी बऱ्याच दिवसापासून आदरणीय साहेबांच्या याविषयी त्यांना सांगितलं आणि साहेबांनी शब्द दिला होता की या भागातला पाण्याचा निचरा करण्यासाठी आपण निश्चित हे करू. 2.5 कोटी रुपये जवळपास खर्चून त्या ठिकाणी आम्ही नालीचं बांधकाम आज चालू करायला लागलो. तसंच एक 2.50 आणखीन एक तिथं ह्याच्यामध्ये बाबानगर मोकळ्या जागी स्केटिंग रिंग, सिंथेटिक व्हॉलीबॉल कोर्ट, जॉगिंग ट्रॅकसाठी जवळपास 2.85 म्हणजे 2.25 कोटी रुपये आम्ही तिथं टाकून हे देखील आज काम चालू करतो आहे. तसेच महात्मा फुले शाळा, वसंतनगर चौक रस्ता हे देखील जे राहिलं होतं ते देखील काम आम्ही आज चालू करतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदनगर चौक ते महादेव दालमी हा जो रस्ता होता त्याचं देखील आम्ही पाठपुरावा करून त्याचं देखील आता टेंडर निघाले. तिथं देखील दोन्ही बाजून नाल्या आणि CC रोड हे देखील आम्ही काम हाती घेतलेलं आहे. ते देखील काम निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण होणार आहे. बाकी काही आहेत दारूबंदी ऑफिस ते दुर्गा हॉस्पिटलचा रस्ता आहे, ते देखील काम चालू करायला आहे. बरेच छोटे छोटे रस्ते आहेत. एकंदरीत पाहता मी या वर्षभरामध्ये आमच्या शोभानगर भागामध्ये देखील एक मोठं काम विद्यार्थ्यांसाठी झालं की त्या ठिकाणी आम्ही एक स्टडी पॉईंट तयार केलं आहे. आज भूमिपूजन साहेबाच्या हस्ते झालं, कामही चालू झालं. 100 मुलं आणि 100 मुलींचं वेगवेगळं एक अद्ययावत शंकरराव चव्हाण साहेबाचं स्टडी पॉईंट म्हणून आम्ही चालू करत आहोत. त्यामध्ये मुलांना फॅसिलिटी अद्ययावत राहतील, AC राहील तिथं, त्यांना कॉम्प्युटर, लॅपटॉप सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच भागामध्ये आमच्या आनंदनगर रस्ता ते शोभानगर असं टी पॉईंट जे आहे त्या ठिकाणी आम्ही डेकोरेटिव पोल्स जवळपास 1 कोटी रुपयाचे लावत आहोत. होम अप्लायंसेस में नांदेड़ वासियों के लिए बड़ी खुशखबरी। हेवेल्स और लॉयड शोरूम अब नांदेड़ में। फ्रिज, AC, वॉशिंग मशीन, TV, डी फ्रिज और मिनी अप्लायंसेस खरीदिए अब सहारा इलेक्ट्रॉनिक एंड अप्लायंसेस में। हेवेल्स और लॉयड शोरूम पेश कर रहा है ग्राहकों के लिए स्क्रैच कार्ड व गिफ्ट ऑफर और डिस्काउंट भी। प्रोप्राइटर अब्दुल रज़ाक की ग्राहकों से अपील, शोरूम में एक बार
ज़रूर लाए तशरीफ़। हमारा पता है हैदराबाद हाईवे रोड, वाजेगांव, नांदेड़।